कृष्ण हरे पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी म्हणून विठ्ठली आवडी
सोपान देवा निवृत्ती उदार सोपान देवा नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ति उदार सोपान देवा निवृत्ति उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन आद्यत्रय जननी देवादी आद्यत्रय जननी देवादी जगदोद्धार लागी धरिल्यावतार जगदोद्धार लागी धरिल्यावतार जगदोद्धार लागी धरिल्यावतार नमो ज्ञानेश्वरा 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 उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो
देवा निवृत्ती उदारा सोपा देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी नमो ज्ञानेश्वरा 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 वृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी त्रय जणी देवाची आद्यत्रया जनानि आद्यत्रया जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची देवाची
त्रय मुक्ताबाई त्रिभुवन निळोबराची माहिती काही सांगण्याची आवश्यकता नाही. तुकोबराचे पट्ट शिष्य कोण? निळोबरा. ही अनादिकालापासूनची वारी आहे. ज्ञानोबराची वारी, पांडुरंगाच्या वारी करतात ज्ञानेश्वर महाराज. माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने ज्ञानेश्वर महाराजांची वारी. आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी आलेली आहे. त्याप्रमाणे पूर्वीच्या काळामध्ये निळोबराची वारी आपलं ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या वारी करता निळोबरा आले. एकटे आले का दिंडी घेऊन आले. सगळे लोक वगैरे मग काय दिंड्यान पताका नमकान तमकान लावणी मृदंग श्रुती ताल घोष मृदंग श्रुती
श्रुती टाळ सावनी मृदंग श्रुती टाळ देव ब्रह्मरसावळी देव ब्रह्मरसावळी देव ब्रह्मरसावळी सावनी मृदंग श्रुती टाळ देव ब्रह्मरसावळी देव मटकरी सगळे दिंड्या आणि पताका घेऊन ज्ञानोबाच्या दर्शनाकरता वारी करता आता नाही का हे दिंड्या येत असतात इकडून तिकडून पण लोकांना नियम असतो वारी चुकून येते हरी मग सगळे वारीला आले मग दिंडी त्यांनी कुठं गेली ज्ञानोबाच्या दरबारामध्ये मग ज्ञानोबाच्या दरबारामध्ये गेल्यानंतर मनुष्य काय करतो असं जेवण करतो का काय करतो मग नमस्कार करतो म्हणून निळोबार आहे ज्ञानोबाला नमस्कार करतात नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमस्कार करतात नमो ज्ञानेश्वर मग अलीकडचा काळ आहे का नमस्कार कसा करतात असा नमस्कार करतात का ज्ञानेश्वर महाराजांना बोल निवडभर आहे असा नमस्कार करतात मग कसा नमस्कार करतात असा हातात करता का अलीकडे पद्धत निघाली आहे का लहान लहान मुलाला ती सवय पडली अरे बाबा चाललेले आहे नमस्कार करते किंवा असं करते आपल्यात पद्धत कशी आहे साष्टांग दंड बघा श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत श्री संतांची या माथा चरणावरी
साष्टांग दंडवत घालतात. म्हणून तेवढ्यावर काम मागत नाही, संतांच्या चरणाची माती आहे. दंडवत घातल्यानंतर ती माशी करायची आणि कुठं लावायची असं आहे. कारण ते कोणाची भूमी आहे ती? अलंकापुरी पुण्यभूमी असं आहे ना. इथल्या मातीवर ते भगवान शंकरांनी लोळण घातली होती. विठ्ठल विठ्ठल चरणी चेहरा जेवणी शुभपाणी भगवान शंकराने असं सांगतात. विमानामध्ये बसून शिवपार्वती चाललेले होते भगवान शंकर. पुढे आळंदीवरून ते विमान जायला लागलं. भगवान शंकराने ते विमान थांबवलं, खाली उतरवलं. विमानातून उतरले आणि गडबडा लोळ जमिनीवर लोळायला लागले, लोटांगण घालू लागले. तेव्हा पार्वती आई साहेब त्यांना आश्चर्य वाटलं. म्हणलं काय सांगा आपल्या यजमानाला, काही कळत नाही. खुशाल विमानातून उतरतात ना काय घालतात. म्हणलं यांचं काही जात नाही, पण आमची लाज जाते ना सगळी. एखादा दारुड्या नवरा, दारुडे, त्याचं त्याला काही वाटत नाही, पण लाज कोणाची जाते. कारण लोक चिडवते. म्हणलं काय सांगता आम्हाला, तुमच्या नवरा तर दारुडे आहे. आई वडिलांची काय जाते. म्हणलं तुम्ही भरतच काहीतरी करतात, लोक काय म्हणतील आम्हाला. म्हणलं वेडे आहे का तुम्ही, काही आहे का नाही हक्का. बा पार्वती तुला माहिती नाही, उगीच आम्ही इथं लोटांगण घालत नाही. कारण इथली जी माती आहे त्या मातीमध्ये सुद्धा महान गुण आहे, पुण्यवान माती आहे. कशावरून? इथे म्हणायला लागले भगवान विष्णू अवतार घेतला. अलंकापुरी पुण्यभूमी तिथे ज्ञान राजा. भगवान विष्णू या ठिकाणी भगवान ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने अवतीर्ण करा इथं लीला करणार आहे. ही सामान्य भूमी नाही, त्रैलोक्याला पावन करणारी आपल्या भारत देशाची भूमी. देवाचा आणि संसारात संतांचा अवतार आहे. झाले का असे अवतार कुठं? काय ज्ञानेश्वर महाराजांचा, ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार जर झाला नसता काय झालं काही सांगता आलं नसतं. अवतार झाला त्याच्यामुळे बरं का माणुसकी प्राप्त झाली. काय झाली? जर संतांचा अवतार जर भारतामध्ये झाला नसता, महाराष्ट्रात झाला, तर बापाने पोरांना दारू पाजली असती. विठ्ठल हे कार्य कोणी केलं? संतांनी केलं. असं आहे, घडवण्याचं कार्य संतांनी केलं. मोठा अवतार म्हणजे पुण्यभूमी आहे. म्हणजे निवळभरात साष्टांग दंड एकालाच घालतात का सगळ्याला? नमो ज्ञानेश्वर, नमो ज्ञानेश्वर. निवृत्ती पुन्हा सांगतात तुम्ही कोण आहात? देव आहात. विठ्ठल देव कोणाला म्हणत असतात? जो पूजनीय असतो. कोणी पूजनीय असतो का? चोराची पूजा करतो का आपण? थोप काढत देतो. चोर धरला म्हणता मी गुन्हा केला नाही, ठोक काढत देतात पोलीस. गुन्हा केला असंच आहे का? मग तसे गुण असावे लागतात. देवासारखे त्यांच्या ठिकाणी गुण असावे लागतात. नवे नवे देवाचे स्वप्न देतात. म्हणजे तिन्ही देव आहे ना, निवृत्ती, उदारा, सोपान, देव. आपण तो एक
देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेरे बिना जीवा एक देव करुणी घ्यावा तेरे बिना जीवा तिन्ही भावांची निरोबर नमस्कार करणं निवृत्ती उदारा सोपान आणि पुढे आता कोणाला निवृत्ती मुक्ताबाईला सगळ्यात लहान बहीण मुक्ताबाई पण ओळखून नमस्कार करणं असं आपण नमस्कार करतो पण ओळखत नाही माझा ओळखून काय करतात नमस्कार माझा काय ओळखून नमस्कार करतात म्हणजे दिसायला लहानशी मुक्ताबाई आहे पण तिचा अधिकार केवढा आहे सगळ्या जगाला उत्पन्न करणारी शक्ती ही आहे अभंगाच्या दृष्टीने मुक्ताबाई नाम सामान्य तिचा अधिकार नाही
सगळ्या जगाला ज्ञान देणारे ज्ञानेश्वर महाराज. समुद्रासारखं ज्ञान आहे. सगळ्या जगाला पाणी कोण दिले? समुद्र दिले. त्याप्रमाणे त्रैलोक्याला ज्ञान देणारे कोण? ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर महाराजांना उपदेश करणारी मुक्ताबाई आहे. विठ्ठल ज्ञानियांचा शिरोमणी चिंतामणी ज्ञानोबा चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा अवताराची जाणीव करून देतात. ज्ञानेश्वर महाराज कोपीमध्ये बसले निवांत. मुक्ताबाई म्हणा लागले, दादा म्हणलं दार उघडा की झोपडीत. ज्ञानेश्वर महाराज काही दार उघडत नाही. तिला वाटलं आपल्या भावाला झोप लागली असेल म्हणून दार उघडत नाही. म्हणून खिडकीतून पाहिलं बसले होते. काहीतरी घटना घडली असली काय म्हणलं, कोणीतरी बोललं असलं. त्यांना कोण काय बोलत नव्हते, काय विचारलं. काही दुष्ट लोक त्यांना संन्यासाची पोरं म्हणायचे. विठ्ठल नाही का. मुक्ताबाई लोकांच्याकडे गेले. निवृत्तीनाथ महाराजांनी म्हणले मांडे कसे असतात. म्हणलं आपल्या बाबाला मांडे खाण्याची काय झाली, पण ते भाजण्याकरता काय पाहिजे? खापर पाहिजे. म्हणून खापर मागण्याकरता गेले. खापर तर दिलंच नाही लोकांनी, पण टिंगल केली बघा. म्हटलं भिकारीच्या भिकारी खापर मागतात, मांडे खाण्याची इच्छा करता का? विठ्ठल 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 तू मात्र शिरापुरी खाण्याची इच्छा कर, त्यांना मांडे खाण्याची इच्छा. काय लोक बोलतील काही सांगता येत नव्हतं. म्हणलं कोणीतरी बोललं असलं पाहिजे. मग आता जरी आणखी हे सगळं पेटलेलं आहे, ते विझवण्याचं काम कोणाकडे आहे? तुमचं. असं आहे ना, दुष्ट माणसाला सज्जन करण्याचं काम कोणाकडे आहे? मग तुमचा अवतार कशा करताय? आपण तरुणी तारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, आपण तरुणी विश्व तारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. Oh
कशा करताय बरं का म्हणून अभ्यंतर जननी कशा करता उद्धार आहे अभंगाच्या जगद उद्धारा लागी धरिले अवतार जगद उद्धारा लागी धरिले जगद उद्धारा लागी धरिले अवतार जगद उद्धारा लागी धरिले अवतार रविला बड़ीवार सिताईचा रविला बड़ीवार सिताईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति नमो
परत त्यांचा अधिकार जाणून पारणेरचे निळोबर आहे, शरणागती करतात. निळा शरणागती कोणी कोणाला शरण जात असते का? अधिकार असावा. एवढे एवढे चांगदेव महाराज कोणाला शरण गेले? मुक्त चांगदेव म्हणजे महाराज म्हणजे काही सामान्य होते, सगळे हात जोडून होते. ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाकरता आणि जेव्हा येतात तेव्हा त्यांचा इतिहास आहे. 1400 वर्षाची होती. शिष्य किती होते काही विचारू नका. असे चांगदेव महाराज समाधीमध्ये असायचे आणि उठल्यानंतर जेवढी प्रेत असेल ती प्रेत उठून बसायची. सामान्य गोष्ट आहे का? प्रेत कुठं उठून बसत असते का? समाधीमध्ये बसले बा, प्रेत आणून ठेवले असते. तिकडून एक 3 भावंड आली. मुक्ताबाईने विचारलं, म्हणलं हे प्रेत कशा करता येते या ठिकाणी आणले? ते म्हणले तुम्हाला माहिती नाही का? चांगदेव महाराजांनी जर हात लावला आपल्या चांगदेव महाराजांनी तर म्हणलं जिवंत होता. मुक्ताबाईने काही केलं नाही. म्हणजे जिवंत झाल्यावर काय आहे, खात असतात का त्याला? मग नुसतं पाणी घेतलं बा, असं शिंपडलं. सगळे प्रेत उठून बसले, निघून गेले. चांगदेव महाराजांनी विचारलं, म्हणलं का हो यावर्षी काही कोरोना आला नाही का? गाव सुटलं काय? म्हणलं बाबा तुम्हाला काय सांगावं, लहानशी पोरगी होती, पाणी शिंपडलं तर सगळे. म्हणलं वय किती? म्हणलं तुमचं वय किती आहे? म्हणलं 1400 वर्षाचं. त्या मुलीचं वय केवढं होतं? 14 वर्ष. ते 14 वर्षाचं 2 टिंब पुसून टाकायचे, किती राहते? त्याचा अर्थ किती? 7 वर्षाचं वय होतं. मग त्यांना वाटलं या अवतारी पुरुष पाहिजे, मग आपण त्यांच्या भेटी करता गेलं पाहिजे. मग आता सामान्य जात असते का? मग तर काय साधी गोष्ट आहे का? कारमध्ये जातात का ते? मग विमान आहे, त्यांचं विमान कोणतं आहे? बिना पेट्रोलचं. बागावर बसतात, सापाचा चाबूक आणि निघालं कोणाच्या भेटीला? ज्ञानेश्वर. म्हणलं या बाबाचा गर्व हरण केला पाहिजे. मिरविला बळीवार सिद्धाईचा. मग ज्ञानेश्वर महाराज हे सुद्धा म्हणलं महाराजा आवाज आकाशामध्ये यायला लागला. म्हणले मुक्ता आपल्या भेटी करता योगेश्वर चांगदेव येऊन आलेले आहे, म्हणजे मग आपल्यालाही केलं पाहिजे. मग त्यांचा वाघ
आणि यांची भिंत चालविली जडा भिंती हरले चांगयाची भ्रांती चालविली जडा भिंती हरले चांगयाची भ्रांती सर्वभूत सुखारूप ज्ञानोबा ज्ञानेश्वर महाराजांचं वाहन कोण आहे? भिंत आहे. शक्य आहे का भिंत चालू? आज्ञा कोणाची आहे? ज्ञानेश्वर महाराज. बरं, यांचा वाघ आकाशामधून येऊन राहिलेला, त्याच्यापेक्षा उंच ज्ञानेश्वर महाराजांची भिंत केली. आवाज झाला. चांगल्या महाराजांनी पाहिलं होतं, तुला काय आहे? विचार केला, म्हणलं ते भिंत पडली बिडली आल्यावर सगळे वाघा जाईत मारू. मग थांबवले बघा, खाली उतरले. विमान भिंतीवर कोण बसले होते? ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका आणि मुक्ताबाई. प्रेत कोणा जिवंत केली होती? मुक्ताबाई. म्हणलं प्रेत कोणी जिवंत केले? मुक्ताबाईने. तिचे पाय घेतले. आले लोटांगणी सांग देवा मुक्ताबाईचे पाय धरले. निराश शरणागत म्हणाल्या. मग पारण्याचे निळोवर आहे, तुकोबाराचे पट्टजेश्वर. कोणाला शरण गेले? निराश शरणागत म्हणाल्या. नमो ज्ञानेश्वर, नमो ज्ञानेश्वर. असे ज्ञानेश्वर महाराज मूर्तिबंध या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांचा आणि आमच्या गोविंद महाराज केंद्रे त्यांनी दिलेलं जे धन आहे ज्ञानेश्वरी सगळी कोरलेली आहे. विठ्ठल या दरबाराचा त्यांना काय उपयोग झाला का? सोडून जावं लागलं. उपयोग कोणाला झाला? आपल्याला झाला. एवढं मोठं मंदिर तयार केलं नसतं, आपण कुठे असतो? विठ्ठल. एवढं मोठं कार्य आहे, भरीव कार्य आहे.
ऐका. मग तसा आणखी ज्ञानेश्वर महाराजांना नमस्कार आहे, तसा गोविंद महाराज केंद्रेला सुद्धा काय त्यांचं नाव आहे गोविंद महाराज. आणि आमचे चालवणारे कोण आहे? विष्णू महाराज. नाही का, गुरु शिष्याची जोडी. गुरुला सुद्धा आणखी हे सगळं पाहून, गोविंद महाराजांना सुद्धा विष्णू महाराजांचं कार्य पाहून आनंद होत असे. ज्ञानेश्वर निळा शरणागत मनवी आपुला, निळा शरणागत मनवी आपुला, शरणागत मनवी आपुला, निळा शरणागत मनवी आपुला, निळा शरणागत मनवी आपुला, निळा शरणागत संती मिरविला देऊनी हाती, संती मिरविला देऊनी हाती, मुक्ताबाईला मोती भुवन पावनी, मुक्ताबाईला मोती भुवन पावनी, संती मिरविला घेऊनी हाती, संती मिरविला घेऊनी हाती, मुक्ताबाईन त्रिभुवन पावनी, मुक्ताबाईन त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवाची देवा
आद्यत्रय आद्यत्रय जननी आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची 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 कोणी टाळकरी जागेवर थांबा, जागेवर बसले तरी चालेल. हॅलो, चालू असले अकंड सप्ताहामधील आज मावशी खाली बसा, माऊली खाली बसा, 2 मिनटं खाली बसा. सकाळच्या सत्रातील कीर्तनरूपी सेवा या मंदिराला ज्यांचे आशीर्वाद प्राप्त आहेत, गुरुवर्य समाजयोगी त्यागमूर्ती वैकुंठवासी गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे बाबांनी ज्यांच्याकडं पहिलं 2रं वर्ष संस्थेमध्ये शिकत असताना या ठिकाणी ज्यांच्याकडे काय अध्ययन केले असे गुरुवर्य बाबांचे आशीर्वाद त्यांना प्राप्त झाले आणि गुरुवर्य बाबांचे आशीर्वाद सातत्याने या संस्थांशी असतात, म्हणून या ठिकाणी काम चालू आहे. अगदी या ठिकाणी बाबांनी नियोजित वेळामध्ये
आजचं हे कीर्तन सत्र या ठिकाणी आम्हालाही वाटत नव्हतं की मनसा चिंतितम कार्यम दैव मान्यत्र चिंतयेत, कारण प्रकृती चांगली आहे, पण थोडंसं पायाला थोडी जखम झाल्यामुळे या ठिकाणी बऱ्यापैकी कीर्तन सेवा नियोजित पारंपरिक चालू आहेत, काही या ठिकाणी थोड्याशा दुसरे जातात. मी ज्यावेळेस काल भेटायला गेलो दर्शनाकरता, परिस्थिती कशी आहे, नेहमी जाणं येणं असतं, पण त्याच माध्यमातून बाबांनी काल गेल्यानंतर मी 2 विचार करत होतो. एका अर्थानं बाबांची सेवा होणं महत्त्वाची आहे, दुसऱ्या अर्थानं प्रकृती आहे. पण या ठिकाणी बाबाने सांगितलं की उद्या किती वाजता यायचं, एवढं मनस्वी आनंद झाला. आणि आनंद झाल्यानंतर या ठिकाणी म्हणजे आपण एक चिंतत असतो, दुसरं बाबा चिंतित असतात. केवळ तुका म्हणे करा सेवा आली जीवावरी तरी, ही आमच्याकडचा आदर्शवत आहे. मी बोलत असतो की ज्ञानोबरायला पाहण्याचं भाग्य तुम्हाला आम्हाला मिळालं नाही, पण ज्या ज्ञानोबरायकडे आपण पाहतो, सर्व साधकाची आई, साधकांचे मायबाप, कुठलीही शंका असेल, पारमार्थिक शंका असेल, सांसारिक शंका असेल, त्याचं निरसन करणारं एकमेव आमचं दैवत म्हणजे गुरुवर्य बाबा आहेत. आणि बाबांचे आशीर्वाद आज आपल्याला प्राप्त झाले. या ठिकाणी मी मग सांगेल की ज्ञानेश्वरी मंदिराचा असा एकही उत्सव नाही की तो उत्सव बाबांच्या सेवेशिवाय होत नाही. गेली 11 वर्ष बाबांचं पुण्यस्मरण होतं आहे. यावर्षी 23 जानेवारी ते 30 जानेवारी 12वा तपपूर्ती सोहळा आहे. त्याही कार्यक्रमाला बाबांची अखंड काल्याची सेवा या ठिकाणी असते. आणि कुठलाही उत्सव असेल, नवे या ठिकाणी ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये हा जेवढं काही आपलं ऐश्वर्य दिसतं आहे हे गुरुवर्य बाबांचे आशीर्वाद आहेत. अगदी या ठिकाणी सर्व साधकावर प्रेमाचं आहे, पण विशेष केंद्रीय महाराज संस्थान बाबांचं नितांत प्रेम आहे. म्हणून या ठिकाणी मी जास्त बाबांचं वर्णन करू शकत नाही. आपण काय देणार आहेत, फक्त एवढं तुकोबरायच्या भाषेमध्ये काय देऊ त्याशी व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा, एवढंच ज्ञानोबराकडे आपण मागणी मागूया की आपलं सर्वांचं आयुष्य कमी झालं तरी चालेल, पण बाबांना या ठिकाणी नामामणी केशे राजा केला नेम चालवी माझा, किंवा अकल्पाविषय व्हावे तया कुळा माझिया सकळा हरिच्या दासा. बाबांना उदंड आरोग्य लाभो, आयुष्य लाभो, आणि सातत्याने बाबांची वाणी आपल्याला श्रवण करण्याकरता सातत्याने असंच प्रासादिक वाणीतून आपलं श्रवण घडावं, एवढी ज्ञानोबराईच्या चरणी, सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी, गुरुवर्य केंद्रे महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आज संध्याकाळी ठीक 4 ते 6 या वेळामध्ये गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत यांचं वेळेत 3:45 वाजता कीर्तन प्रारंभ होणार आहे. आणि त्याच्यानंतर संध्याकाळची भजन सेवा राधाकृष्ण गरड गुरुजी आळंदी संगीत अलंकार यांची होणार आहे. आजचा सकाळचा महाप्रसाद सर्व भाविकांना समस्त ग्रामस्थ मंडळ चिचपूर तालुका धारूर जिल्हा बीड, संध्याकाळी दानशेठ चिखली कृष्णानगर तात्यासाहेब सोळुंके वाळीखिंडी यांचं होणार आहे. जाता जाता एकच पुन्हा विनंती असेल की कीर्तन झाल्यानंतर बाबांच्या दर्शनाला कोणीही येऊ नका, कारण थोडंसं उजव्या पायाला थोडंसं नॉर्मल फ्रॅक्चर झाल्यामुळं आपण सर्वांनी मुखदर्शनच, लांबून स्पर्शदर्शन न करता सर्वांनी मुखदर्शन घेऊनच या ठिकाणी आपण सहकार्य करायचं आहे. उद्या 10 ते 12 या वेळामध्ये रामायणाचार्य संजयजी महाराज पाचपोर यांचं सकाळी 10 ते 12 कीर्तन होणार आहे. सायंकाळी ठीक 4 ते 6 संदीपान महाराज शिंदे जोग महाराज वारकरी संस्था अध्यक्ष यांचं होणार आहे. उद्याची भजन सेवा पंडित कल्याणजी गायकवाड गुरुजी यांची होणार आहे. या कार्यक्रमाचा आपण लाभ घ्यायचा आहे. संस्थांच्या वतीने बाबांचा एक छोटासा सत्कार तर कारण बाबांचाच आशीर्वाद आहे, पण एक छोटासा सत्कार या ठिकाणी होतो आहे. तो आपण संस्थांच्या वतीने या ठिकाणी चला कार्यक्रम संपला. ज्या भाविकांना
संस्थांची रोजनशी पाहिजे असेल गेटच्या डाव्या आणि उजव्या साईडला उपलब्ध आहे, तिथे त्यांनी संपर्क करायचा आहे.